शेवटी काव्याने पार्थला मनवलेच. मित्रांनो, काव्याने पार्थला कसे मनवले तेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता इथे काव्य आणि मानिनीचा प्लॅन कळल्यानंतर पार्थचे डोक्यातली आता पायापर्यंत गेलेली आहे. त्याला आता काही सुचत नाहीये. त्याने आता काव्याचा जे काही स्केच होतं काव्या 2.0 तो हातात घेतलेला आहे आणि तो आता ते फाडायला लागलेला आहे. परंतु पार्थचं मन, शेवटी पार्थचे हात जरी सळसळत असले तरी पार्थचं मन त्याला सांगत आहे की पार्थ, हे चुकीचं आहे, हे करू नकोस तू. कारण ती काव्या वेगळी होती आणि ही काव्या वेगळी आहे. ही तुझी 2.0 काव्या खरंच खूप वेगळी आहे, अगदी बहरलेली आहे, तुझ्या प्रेमाने अगदी फुललेली आहे. मित्रांनो, त्याचं मन त्याला इतकं छान पद्धतीने समजून सांगत आहे. जेव्हा काव्या चिडायची तेव्हा पार्थ तिला समजून घ्यायचा. आता पार्थ चिडतोय, काव्या त्याला समजून घेते. कारण काव्याने पार्थला मनापासून आपला नवरा मानले आणि जीवाने सुद्धा नंदिनीला मनापासून आपली बायको मानले. त्यामुळे आता जीवा फक्त काव्याचा हा एक बेस्ट फ्रेंड आणि एक धीर आहे. त्यांच्यामध्ये कोणतंही नातं नाही, कोणताही गोंधळ राहिलेला नाहीये. हे सगळं आता पार्थच्या मनाने पार्थला समजून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पार्थने आता तो फोटो फाडलेला नाही. परंतु पार्थच्या मनात आणखीनही भवंडर, आणखीनही वादळ सुरू आहे. त्याला असं वाटतच नाहीये की काव्या मला खरंच जिंकू शकतील, कारण माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीच नाहीये. परंतु कितीही काही झालं तरी पार्थ काव्यांना मात्र नक्की एकत्र येणार. इकडे नंदिनीचा जीवासाठी जीव तुटत आहे. अगदी तिला असं वाटतंय, तिच्या मनात नसतानाही तिला असं वाटतंय की मी जीवाकडे जावं, जीवाकडे जाऊन त्यांची काळजी घ्यावी. आणि काळजीपोटीच नंदिनी आता इथे जीवासाठी तिच्या आईला म्हणजे जेवण घेऊन पाठवते. बिचारा जीवा थंडीत कुडकुडत असतो. त्यामुळे शारदाताई आता जेवण घेऊन येतात आणि जीवाला सांगतात की नंदिनीने पाठवले तुझ्यासाठी आणि सांगितलंय की जरा जपून खा, भस्कन हात घालू नको, हात भाजेल. आणि बिचारी नंदिनी वरून काळजी करत त्या बाल्कनीतून पाहत असते. कसं असतं ना प्रेम मित्रांनो, भलेही दूर आहे परंतु मनात त्यांची छाप आहे आणि इतकं प्रेम आहे की दूर असूनही जवळ असल्यासारखं वाटतंय. तर इकडे पार्थ झोपलेला आहे आणि ही काव्या त्या बोक्याला, म्हणजे तिने जो डुप्लिकेट बोका आणलाय त्याला झोपी लावत आहे आणि त्याला सांगत आहे की हे बोक्या, आता आपण एकत्रच आहोत. मात्र या पार्थला काय होतंय काय माहिती, तोच उठू बसत आहे. आणि त्यामुळे अशा रीतीने मला वाटतंय या डुप्लिकेट बोक्याचा आता पार्थला जलस फील व्हायला लागेल आणि पार्थ नक्कीच काव्याकडे परत जाईल. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.